घरातल्या पाण्यात आंघोळ करायला सोडून इथे आंघोळ करायला आलेत. होतात ना, छोटी वस्तू पण कामाला येते. मग आपण तिकडे कोळशीमध्ये टाकूया आणि यांना बोलू दे, बोला. राजन 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 तू भी क्या याद रखेगा, तू भी है याद मुझे. बस ना. अरे कडवा तरी पूर्ण कर. ब्लॉग झालेला आहे. सो गाईज, पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात, नवीन दिवसाची आपण करतोय आपल्या गावापासून. परत एकदा आपण तुम्ही लोकांनी अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आमच्या आम्ही खूप मजा केलेली आहे. आणि आपली एक गाडी बघा पुढे निघालेली आहे, एक गाडी पोचलेली आहे, एक गाडी पुढे निघालेली आहे आणि एक गाडी आपली या स्पॉटवरती गेलेली आहे. तर गाईज आता पाऊस पण सुंदर पडतोय बघा, समजतंय कसं समजेल, पडतोय पाऊस पण पडतोय. आणि मी आणि कल्पेश आम्ही दोघंच जण उरलेले आहे. आणि आम्ही निघतोय आता स्पॉट जवळ जायला, कारण की आपली पोरं गेलेली सकाळी गेलेली बिरोडीला सामान वगैरे घेण्यासाठी. आणि मी आणि कल्प्या चाललोय दोघं जण बाईकने, बाकीचे कारने गेलेत आणि गाडीत जागा नाही एवढी, सामान पण खूप आहे. कपडे कशाला पाहिजे. तर आपण नवीन सुरुवात करूया. आणि थोडं लेट आपण सुरुवात केलेली आहे, सकाळी खूप लेट उठलोय आणि पाऊस होता ना येते. हे पिशवी घेतलं तुम्ही? पिशवी नाही, गाडी बघू गाईज, आपण स्पॉटवर जाऊन भेटू. चला. गाईज आता आम्ही स्पॉटवर चाललेलो आहे बाईकने आणि आपली पोरं पुढे गेलेली आहेत आणि आपला वाटे हिरो कल्पेश मोरे. आणि ब्लॉगची सुरुवात करूया. तर तुम्हाला अगोदरचा ब्लॉग आवडला असेल, आमची मस्ती आणि बच्चोची. आणि आपण स्पॉटवर जाण्याच्या अगोदर मी प्रकाश गोरट पुन्हा आलो एक छोटासा ब्लॉग घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ब्लॉगर प्रकाश. तर आता आम्ही चाललो ब्लॉग स्पॉटवरती आणि जाऊया तिकडे मस्ती करूया, मजा करूया. तिकडे आपली फॅमिली मेंबर्स पण गेलेले आहेत पुढे, आपले गावातली पोरं पण आले, मित्र पण आलेले आहेत. आणि हा सुंदर असा व्ह्यू, खतरनाक. कट करे गाईज. आम्ही परत आलेलो. होतात ना, छोटी वस्तू पण कामाला येते. आणि आपल्या जीवनाचं म्हणजे जेवताना आपलं जे लागतं चवीनुसार ते म्हणजे मीठ. गाईज आम्ही स्पॉटवरती गेलो मंचुरियन वगैरे बनवण्यासाठी वगैरे, मस्त मक्के वगैरे घेऊन गेलो, बोलो खाऊ घेऊ मजा करू. तिकडे पोचल्यानंतर सगळं तयारी पण केली आणि नंतर आम्हाला कळालं की ज्याला मीठच नाही आणलंय. आणि आम्ही परत आलो मीठ घ्यायला. आणि मीठ घ्यायला 4 जण आले, 4 जण, कारण की मीठ खूप जड आहे आणि त्यावरती उचलून घेत होतो. आपण जाऊ परत स्पॉटवरती. चला जाऊ, लेट्स गो. हा, इथे आम्ही मस्त की आपली पोरं मजा मारतायत, एन्जॉय करतायत. हा बघा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी कुठची आपण स्पॉटवरती आलेलो आहे बघा. इथून पूर्ण असा धबधबा आहे, म्हणजे छोटासा आहे. आणि पुढे पण आहे, वरती पण पोरं गेलेली आहेत. आणि इथे आपली मस्तपैकी मंचुरियन बनवायची तयारी चालू झालेली आहे पोरांची. बोलत कोण कसं असतं सगळ्यांना ब्लॉगमध्ये घ्यावं लागतं. आया लोकांना काल जेवण बनवताना घेतलं नाही, एवढं चिकन भारी बनवलेलं आम्ही तेव्हा घेतलं नाही. आणि आता मंचुरियन बनवायची नाही मला चालेल, तरी नावं ठेवायला सर्व पुढे असतात. चालेल, आता ब्लॉगर काय काय करू शकतो समजू शकतो आम्ही, म्हणून आम्ही जास्त काय बोलत नाही त्याला. चालू आहे ना, बघत होतो, चालू आहे की व्हिडिओ. प्रकाश ब्लॉगरचे 100K पूर्ण व्हावे. अरे बापरे, त्याला सिल्वर हे भेटू दे, सिल्वर प्ले बटन भेटून आम्ही फोटो काढू. सेलिब्रेशन आम्ही मोठं करणार आहे त्या बाबतीत. अरे पीठ नाही बनवायचंय, मंचुरियन बनवायचे. हा तर गाईस, हा बघा आपला गॅस इथे मानलेला आहे मस्त की. आणि इथे कढईमध्ये मंचुरियन पासून मळतोय आणि बाजूला आया, 2 आया एक साथ मिळून खाऊया मंचुरियन. आणि आपली अर्धी पण तिकडे गेले, तिथे मजा मारते. खूप सुंदर असा स्पॉट आहे, इकडे आलेलो आहे आम्ही लोक. आणि संध्याकाळी 4 वाजलेले आम्हाला. आपण पण मजा करूया, लेट्स गो.
ऍप काढ ऍप असं रंगरंगोटीने काढ. वरचे 2 ऍप पण काढा. वरचे 2 ऍप पण काढा. अरे गेली अरे नको, अरे भाई भांडा छोटा जेडी आहे एकत्र करतो ना. आम्ही आता बनवत आहे मंचुरियन. प्रथम आम्ही कोबी कापण्याची जोरात बोल जोरात. कापण्याची सुरुवात केलेली आहे. आणि ह्या कॅप आहेत ना लोकांच्या पडलेल्या होत्या पाण्यात, ही आणि ही त्या आम्ही धुवून घातलेली आहे. आता काका आम्हाला सांगतात वरती आम्हाला काका आम्हाला सांगतात की वरती जा, पण आम्हाला जाण्यात इंटरेस्ट नाही आहे. आम्हाला खालीच थांबायचं आहे कारण आम्हाला लवकर घरी जायचं. ते काय सावकार लोक आहे. हे पियाल्यावर तुला माहिती आहे रात्री काय व्यवस्थित येते खाली. आणि घरातल्या पाण्यात आंघोळ करायला सोडून इथे आंघोळ करायला आलेत. साबण घेऊन आले तिथे. महाराष्ट्रातले पहिली लोक आहेत ती. एवढी गाडीला काट आहे. महाराष्ट्रातली पहिली लोक आहेत घरात पाणी नाही म्हणून इथे साबण घेऊन आंघोळीला आले. साबण बघा का पिकनिकला आलोय म्हणून चांगला घेतला. घरात तर लायब आहे. पैसा आहे ना रे, पैसा जमा आहे मग काही करा. असं तर झाडाच्या काट्यात टाकलं असं तोंडात, पैसा उरलेत ना म्हणून. परत मला माहिती आहे. आणि ती आपली बरोबर थोडेसे चिल मारतायत. सॉरी मंचुरियन वगैरे बनवत आहेत. आणि ती पूर्ण स्पॉटला आपण चाललो. आणि बघा पाणीच पाणी, खूप सुंदर असं पाणी आहे. आता आपण जाऊया पुढे. वा 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 मित्रांनो बघा किती पुरं खुश आहेत बघा. अरे 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 खुश आहे. सुंदर असं वातावरण आणि सुंदर असा स्पॉट आहे आपला. वा 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 सुंदर असा गाईज खतरनाक आहे ना. गाईज आपण आता स्पॉटवरती जाऊन आलेलो आहे. म्हणजे स्पॉटवरती आहे आपण अजून. फोटो वगैरे काढले, थोडे टाइमपास केला, चिल मारला. मित्राला तिकीट दिले, माझं मी उघडं आहे थोडंफार. पाण्यात काही बोलणार आता. आणि जेव्हा गुफा टाईप कसं वाटतंय खतरनाक. इथे बघा ना, इथे ना अवतीभोवती सगळी बीळ आहेत बघा. इथे बीळ 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 एवढे बीळ, पायाखाली पण बीळ आहे. इथे बीळ सपोज मी जर हळूहळू चालतोय त्याचं कारण असं आहे की आहे ना, या छोट्या ना झाडामध्ये, या छोट्या ह्याच्यामध्ये ना समजत नाही की छोटा काटा कुठे असेल. म्हणून मी पाय चप्पल नाही म्हणून हळूहळू चालतोय. सपोज ह्या बिळातून भेंडी गवार काहीतरी निघालं तर काय होईल? फुल डू ऑर डाय सिच्युएशन होईल माझी. एक तर खेकड्यांचं बिळ असतं की कसलं बिळ असतं समजत नाही. खेकड्यात असलं तरी पण सापाची भीती वाटते. असा पटकन वरती उभा राहिला तर काय करणार. आणि आपली पब्लिक थोडी चिल मारते, थोडा टेन्शन मध्ये रिलॅक्स आहे मी. खातात असे मंचुरियन खातात बघा. वा 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 वा. तर आता आमच्या इथे मंचुरियन काय तिथे मंचुरियन तयार झालेले आहेत. 5 किलो आणलेले मंचुरियन. वा 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 सुंदर सुंदर. तर तुम्ही ही मंचुरियन बनवायची प्रोसेस ही तुम्ही कुठे शिकलात? ते ब्लाऊज तुमचं जरा कव्हर करा. पदर पडला तर कव्हर करा. खाल्ला भिकार चोट.
वा वा वा. आमच्या राजेशने मासे पकडले. आम्ही टाइमपास केलेला आहे. त्याचा टाइमपास बघा. नीट बघा. खेकडे खेकडे. हा आमचा गणेश. हाय गाईस. कल्पेश. कल्पेश कुठे? तो गाईस आम्ही खेकडे पकडलेले त्याचा सोडतोय. बघा कसे सोडतोय. चल राजेश. हे बघा एक इथे हे ते खेकडे आहेत. आता सोडतोय आम्ही. हा मोठा खेकडा आहे. आता हा. आम्ही सोडत आहे. आम्ही रेस्क्यू केलेला आहे आणि आता आम्ही चाललोय. रात्रीचे आम्हाला वाजलेले आहेत. हे टाइम चुकीचा आहे रे. हा टाइम चुकीचा आहे. ऍक्च्युअली टाइम म्हणजे झाला हा टाइम घड्याळ 1 तास पाठी आहे. आता वाजले 8:30 आणि आम्ही सगळेजण घरी आलेलो आहे. घरी आलो सगळे मजा मस्ती करतायत आणि सगळेजण जेवणाची तयारीला लागलेले आहेत. कारण की आमच्याकडे कोण असं लेडीज वगैरे आहे नाही, गर्ल्स वगैरे. तर आम्ही आमचे पोरं जेवण बनवत आहे. आणि बाहेरमध्ये आहे ना, बाहेर इथे आपल्याला बार्बिक्यू करायचं आहे. आणि इथे आपली सोनू आणि कल्पेश इकडे बार्बिक्यूची तयारी करतायत. कारण की बार्बिक्यू खायचंय. चिकन एवढं आणलंय तर बार्बिक्यू खायचंय. आणि आपली पोरं इथे जेवण बनवत आहेत. ऑलमोस्ट जेवणाची तयारी चालू झालेली आहे. आणि इथे आम्ही आता जस्ट आम्ही लोकांनी कटिंग करून सगळे मी केलंय कटिंग. मी एक कोणी नाही ते मी एकट्याने सर्व कटिंग केलंय. हा सगळ्यात आपल्या भावाने कटिंग वगैरे केलंय. कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे खोबरं सगळं याने केलेलं आहे. आणि जेवणाची जे एवढे पण आम्ही लोकांनी सेवरने सेटअप हे वाटून दिलेलं आहे. कटिंगचं काम संतोष करणार आणि बाकीच्यांचं जे जेवणाचं काम पत्तू आणि गण्या करणार होता. तर आता आपण जेवण बनवूया हळूहळू आणि थोडंसं एन्जॉय करूया. गाईस आता आमच्याकडे हॉटेल नव्हतं. आम्हाला आहे ना हे कोळशी लावायची होती. मग आम्ही लोकांनी प्लॅन लावला. आम्ही लोकांनी नाही, सोनूने प्लॅन लावला की आपण गॅस लावूया. कल्पेशने प्लॅन लावला. कल्पेशने प्लॅन केला की आपण गॅसवरती कोळशी पेटवूया. आणि ते झालेलं व्यवस्थित एकदम गरम एकदम व्यवस्थित. मग आपण तिकडे कोळशीमध्ये टाकूया आणि ह्यांना बोलू दे. ह्यांना बोलू दे. बोला नाही बोला बोला बोला. सो गाईज आता आम्ही लोकांनी ते सगळं व्यवस्थित चिकन मॅरिनेट केलेलं पतूने. आणि आता आम्ही ते बार्बिक्यू पेटवलेलं आहे मस्त कोळसे वगैरे करून. आणि कोळशाला पेटवायला खूप मेहनत लागली कारण की पावसामुळे कोळसे एकदम हे होतात, गरम होतात, म्हणजे ओले होतात. आम्ही मेहनत घेऊन मी सोनू पत्तू आणि आपल्या सगळ्या पोरांनी मेहनत घेऊन पुन्हा एकदा आहे ना मिक्सर लावलेला आहे. तर आता आपण इथे बार्बिक्यूची तयारी करतोय. बार्बिक्यू आपण करूया आणि टेस्ट करून बघूया कशी वाटते. सो स्टे ट्यून्ड. जे बघा आमचे क्रिएटर प्रकाश ब्लॉगर प्रकाश मक्के करत होते. मक्के फ्राय करतायत आणि ते मक्के लागले फुटायला. आणि हा बघा इकडे बघा एक राजेश दाखव. नाही नाही या टायमाला फुटले नाही. अरे होईल चालू कार्यक्रम. चालू कर काय थांबा काही. आता शोला स्टार्ट होईल. आता बघा इकडे नाही इकडे म्हणजे माझ्यावरती उडू दे. आता आपण गेम खेळणार आहे डमसिराज ना. हा आपण गेम खेळणार डमसिराज. आपण गेम खेळायचं आहे आणि आज आपल्याला मजा येणार पोरांची ऍक्टिंग करताना. कधी आयुष्यामध्ये ऍक्टिंग केलेली असेल दुसऱ्यांसोबत. आता खरं कॅमेरासमोर कशी ऍक्टिंग करतात बघूया.